महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून राज्यातील आणखी एक जात पंचायत जी आहे ती बरखास्त करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अनिसचे कृष्ण चांदगुडे आहेत। आपण आणखी एक राज्यातली जी जात पंचायत आहे ती बरखास्त केली आहे। खरं तर जात पंचायत ही संविधान विरोधी अन्याय व्यवस्था आहेत, त्यामुळे लोकशाही कमकुवत होते। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मुठमती अभियानाने आतापर्यंत 17 जात पंचायती बरखास्त केलेल्या आहेत। एका बाजूने कायद्याचा धाक आणि दुसऱ्या बाजूने प्रबोधन अशा दुहेरी पातळीवर आम्ही पंचायतीशी संवाद साधतो आणि याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज चित्रकथी समाजाची जात पंचायत, राज्याची जात पंचायत बरखास्त करण्यात आलेली आहेत। त्यांनी यावेळी पुरोगामी निर्णय घेतलेले आहेत, आंतरजातीय विवाहांना परवानगी दिलेली आहेत, बालविवाहावर बंदी घालण्यात आलेली आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम एकत्रितपणे करण्याचं ठरलं आहे। तरी आम्ही पंचांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो। नक्कीच आपण ज्या समाजाचं नाव घेतलं त्यामध्ये असे काही प्रकार घडले होते का त्या आपण थेट त्या एका समाजाची जात पंचायत बंद केली? या समाजामधल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या, त्यामध्ये सुसंवादाच्या गोष्टीनं आम्ही या ठिकाणी पाऊल उचललं, कारण आमचा सुसंवादावर विश्वास आहे। आमचा विरोध हा पंचांना नसून त्यांच्या शोषक प्रवृत्तीला आहे आणि त्यांनी जर त्यांची शोषक प्रवृत्ती सोडली तर ते आमचे मित्र आहेत आणि आम्ही एकत्रितपणे निश्चितपणे काम करू शकतो। त्यामुळे आम्ही सुसंवादाच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे। आज या संदर्भात एकंदरीत एकत्रित बैठक झाली, काय नेमकं हे जात पंचायत बरखास्त केली, काय निर्णय झाला? या ठिकाणी BS4 आणि जात पंचायत मुठमती अभियान यांच्या एकत्रितपणे जात पंचायत बरखास्त करण्यात आलेली आहेत। आंतरजातीय विवाहांना पाठिंबा, बालविवाहाला बंदी आणि जात पंचायत बरखास्त करण्यात आलेली आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर या अगोदर देखील राज्यभरातील अनेक ज्या जात पंचायती आहेत त्या बरखास्त करण्यात आल्या होत्या आणि आणखी एक नव्यानं पुन्हा एक जात पंचायत जी आहे ती आज अनिसच्या माध्यमातून बरखास्त करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।